संजय टिकारजी, दिनेश साळुंखेजी, संतोष बोधलेजी, मनोज कांकरेजी, शेखर बोधलेजी, पराग अवसादजी आणि खऱ्या अर्थाने आज मी बरेच दिवसापूर्वी त्या आपल्या परिसरामध्ये ज्या आपल्या सहकारी आमचे माजी आमदार ज्यांनी आमच्याबरोबर 3 टर्म आमदार म्हणून काम केलं आणि या भागामध्ये अतिशय लोकप्रिय म्हणून त्यांची ओळख आहे, आपल्या बुलढाण्याचे एक नेते त्यांच्या पक्षप्रवेशाच्या निमित्तानं मी वेळ दिला ते आपल्या सगळ्यांचे सहकारी दिलीप कुमार सानंदाजी, तसंच गिरीधर पाटील, नितीन पाटील, नरराव बाबू देशमुख आणि त्यांच्याबरोबर आलेले असंख्य कार्यकर्ते, जमलेल्या माझ्या लाडक्या बहिणी, बंधूंनो, तरुण मित्रांनो आणि पत्रकार मित्रांनो, खरं तर विदर्भाचं महाद्वार म्हणून ओळख असणाऱ्या आपल्या बुलढाण्याच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि पवित्र भूमीत बुलढाण्याचे नेते माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश झाला असं मी सुरुवातीला जाहीर आणि त्यांच्याबरोबर असंख्य कार्यकर्ते, त्यांच्या जीवनात जीव देणारे, आजपर्यंत त्यांच्या पाठीशी अतिशय मजबूतीने उभे राहणारे, त्यांचा शब्द अंतिम मानणारे तुम्ही सगळे माझे सहकारी, तुमच्या या सगळ्या बंधू भगिनींचा मी मनापासून स्वागत करतो, तुमच्या मनापासून आभार देखील मानतो। सगळ्यांना सांगतो मी स्वतःचा पत्ता आहे। खरं तर आज अतिशय वेगळा प्रसंग, एक दुर्घटना घडली अहमदाबादला, एअर इंडियाच्या विमानाची जी लंडनला चाललेलं होतं आणि त्याच्यामध्ये निष्पाप प्रवाशांचा आणि काही माझ्या तिथं जिथं पडलं तिथंही काही विद्यार्थ्यांचा दुर्दैवी निधन झालं, त्यांना सुरुवातीलाच मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। मित्रांनो, आपण काम करताना हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि त्याच्यामुळं शिवाजी महाराज असतील, शाहू फुले आंबेडकर असतील, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असतील, सावित्रीबाई फुले असतील, राजमाता जिजाऊ असतील, हे मौलाना आझाद असतील, अण्णाभाऊ साठे असतील किंवा ज्यांचा उल्लेख आता सानंदाजींनी केला ते महाराणा प्रतापसिंह असतील, त्या सगळ्या महापुरुषांच्या विचारांनी आपण सगळेजण वाटचाल करत असतो। यांनी आपल्याला सेक्युलर विचारधारा शिकवलेली आहे। हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड 12 बलुतेदारांना 18 पगड जातीला एकत्र घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि त्याच्यामुळं त्याच भूमिकेत आम्ही राजकीय जीवनामध्ये कामाला सुरुवात केली। प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये चढ-उतार असतात, पराभव झाला म्हणून खचून जायचं नसतं, नाव मिळवायचं नसतं आणि जिंकणं म्हणून उरवून पण जायचं नसतं। मी मागे महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आम्ही काम करत होतो, त्यावेळेस काँग्रेसचे आमदार म्हणून सानंदाचे काम करायचे आणि त्यावेळेस अतिशय लोकप्रिय नेते विलासराव देशमुख राज्याचे प्रमुख होते 8 वर्ष आणि विलासरावनी अतिशय मनापासून आपलेपणाने आमच्या दिलीप कुमार सानंदांना जशी साथ दिली, मी तुमच्या परिसरामध्ये तुमच्या भूमीमध्ये येऊन सांगतो, त्याच्यामध्ये अजित पवार कशुभार देखील कमी करणार नाही, तेवढीच साथ, तेवढंच प्रेम, तेवढंच भरभक्कम पाठिंबा सानंदा आणि त्यांच्या सगळ्या टीमला, त्यांच्या सगळ्या सहकार्यांना त्या ठिकाणी दिला जाईल। आज मला एका गोष्टीचं कौतुक आहे, बुलढाणा जिल्ह्यामध्ये नेहमी सिंदखेड राज्याची जागा आमची यायची, यावेळेस काहींनी अचानक काही वेगळा निर्णय घेतला। ठीक आहे, लोकशाहीमध्ये ज्याला जे योग्य वाटतं ते करावं, आपण कुणाला बांधून ठेवत नाही, पकडून ठेवत
मी बोललो. त्यांनी सांगितलं की दादा मी जे नाव सुचवतो त्या नावाला तुम्ही तिकीट द्या, निवडून आणण्याची जबाबदारी माझी आणि माझ्या सिंदखेड राज्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जीवाभावाच्या सहकार्यांची. आणि त्याच्यात मी त्यांच्या आग्रहाखातर मनोज काळे यांना उमेदवारी दिली आणि नाझर काझींनी सगळ्या सहकार्यांच्या प्रयत्नातनं कष्टातनं जो काही इतिहास घडवला तो इतिहास मी कदापि विसरणार नाही. आपल्या सिंदखेड राज्याच्या सगळ्या माझ्या मतदार बंधू भगिनींचं तुम्ही माझा उमेदवार म्हणून मनोज काळे यांना निवडून दिलं त्याबद्दल त्यांचंही मी मनापासून आभार मानतो, त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. तुम्ही ते केलं म्हणून मी पालकमंत्रीपद बुलढाण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला घेतलं. आज मकरंदाबा पाटील माझ्या सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर वाई खंडाळा जिथं युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी एक इतिहास घडवला त्या भागामध्ये ते लहानाचे मोठे झाले, मावळ्यांना एकत्र केलं आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्या भागातनं आमचे मकरंदाबा पाटील निवडून येतात. अतिशय कष्टाळू अशा प्रकारचा आपला हा सहकारी आहे. किती कष्ट पडू द्या, किती रात्री उशिरापर्यंत जागायला लागू द्या, जीवाला जीव देणारा पालकमंत्री आम्ही तुम्हाला दिलेला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माझ्या 7 विधानसभा मतदारसंघातल्या सहकारी मित्रांनी घाबरण्याचं कारण नाही. वेगवेगळ्या ठिकाणी तिथं दौरे देण्याच्या करता देखील ते कुठं कमी पडणार नाही. आज पावसाने आपल्याला ही परिस्थिती निर्माण केली, पण हे लक्षामध्ये घेतलं पाहिजे. ठीक आहे, तुमची माझी अडचण झाली, माझ्या लाडक्या बहिणींची अडचण झाली, माझ्या बंधूंची अडचण झाली, तरुणांची झाली, पण निसर्गाला पण आनंद झालेला आहे. आणि जो काही आज आमच्या आनंदाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलाय त्याला भरभरून आपल्या पावसाने पण दिलेले. शेवटी आपण कष्टकरी शेतकरी तुमची माझी जात आहे. शेतकऱ्यांना वेळेमध्ये बियाणं खतं देण्याच्या करता आम्ही सतत प्रयत्नशील असतो. पाऊस 7 जून आल्यानंतर मृग नक्षत्र येतं आणि त्याच्यातून आज ही परिस्थिती निर्माण झाली. हरकत नाही, काही बाबतीमध्ये जे काही अहमदाबादला घडलं त्यामुळे आपल्याला थोड्याशा मर्यादा पाळायला लागल्या. आपली मराठी संस्कृती आहे, आपली भारताची संस्कृती आहे. असं कुठं दुःख जर कोसळलं तर आपण अतिशय साधेपणाने त्या बाबतीमध्ये पुढच्या गोष्टी करतो. काळाच्या नियतीच्या पुढे तुमचं माझं काही चालत नाही. हे वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या आपण बघत आलेलो आहे आणि त्याच्यामुळं जो दुःखाचा डोंगर अनेक कुटुंबांच्यावर कोसळलेला आहे. परमेश्वराची मी प्रार्थना करतो त्यांना त्या दुःखातनं बाहेर काढण्याचा एक ताकद आशीर्वाद परमेश्वराने त्या निमित्तानं द्यावे. आणि ही झालेली घटना ही कशामुळे घडली, काय त्याच्यामध्ये नक्की वस्तुस्थिती झालेली आहे, काय तिथं अडचण आलेली आहे, विमान टेक ऑफ घेतल्यानंतर पुन्हा विमान खाली का आलं, त्याच्या संपूर्ण चौकशी ही निश्चितपणे केली जाईल आणि संपूर्ण चित्र हे समाजाच्या पुढं आणण्याचं काम देखील केंद्र सरकार आणि त्यांचा विभाग करेल याबद्दल माझ्या मनामध्ये तीव्र चर्चा आहे. मित्रांनो, मी आपल्याला सगळ्यांना सांगतो की अल्पसंख्याक समाजाने आपल्याला एकटं समजू नये. अल्पसंख्याक समाजाचा जे विभाग आहे, अवकाफ आणि अल्पसंख्याक विभाग, हा मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे घेतलेला आहे. दत्ताभाऊ भरणे माझ्या पुणे जिल्ह्यातले इंदापूर तालुक्यातले मंत्री हे त्या विभागाचे मंत्री आहेत. मी त्यांनाही बरोबर आणणार होतो, पण त्यांचा एक अभ्यास दौरा गेल्या आठवड्यात ठरला आणि गेल्या आठवड्यातच ते परदेशात गेले. आमचे भुजबळ साहेब परदेशात गेले, त्याच्यामुळं ते दोघे येऊ शकले नाहीतर ते दोघेही आपल्या या सगळ्या आनंदाच्या क्षणी हजर राहणार होते. तुमच्या या पक्ष प्रवेशाच्या निमित्तानं आम्हाला सगळ्यांनाच एक समाधान झालेलं आहे आणि यामधनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद ही आपल्या विदर्भामध्ये वाढलेली. आज उद्याच्याला येणाऱ्या जिल्हा परिषद, तालुका पंचायत, नगरपालिकेच्या निवडणुका ह्या आपल्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या आहेत. सानंदांना माहिती आहे
की सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन कसं जायचंय. नाझीर काशी बरोबर आहे, आमचे संजय खोडके आहेत, आमचे मनोज काळे आहेत, सगळेजण आहेत. त्यामध्ये नवा जुना वाद ही मी फोडून देणार नाही. मात्र बाबांना पण मी सांगेन, जे सूत्र ठरलं गेलेलं आहे त्या सूत्राप्रमाणे इथं महायुतीच्या इतर सहकार्यांना निधी देत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पण, तिथल्या कार्यकर्त्याला पण, तिथल्या प्रमुख सहकार्याला, मग तो तिथला अध्यक्ष असेल, तिथला पदाधिकारी असेल, त्यालाही आपल्याला मदत ही पक्षाकडनं होते हे आपल्याला तिथं दाखवावं लागेल. आणि ते दाखवण्याला सुरुवात आमच्या मकरंद पाटलांनी केली आहे. तुम्ही काळजी करू नका. मी देखील महाराष्ट्राचं राजकारण बघत बघत तुमच्याकडे सतत लक्ष ठेवी. तुम्ही कुठेही तुम्हाला एकटं वाटून देऊ नका. माझी एक तुम्हाला विनंती, तुम्ही तुमच्याकडनं कुठली चूक होऊन देऊ नका. जी काही घटना, जो काही कायदा आणि जे संविधान त्यांनी आपल्याला जे शिकवलेले आहे त्याच रस्त्याने आपल्याला पुढे जायचंय. मी अल्पसंख्याक विभाग, माझा मागासवर्गीय विभाग, माझा आदिवासी विभाग, या विभागाला कुठल्याही परिस्थितीमध्ये निधीची कमतरता भासू देणार नाही. मी यंदा 7,20,00,000 कोटीचा अर्थसंकल्प सादर केला. माझ्या या पावसामध्ये लाडक्या बहिणी आल्या. लाडक्या बहिणींच्या करता आम्ही दरवर्षी 45,000 कोटी रुपये दर महिन्याला 3,000 प्रमाणे आम्ही त्यांना देतो. माझ्या शेतकऱ्यांना त्यांची शेतीवाडी नीटपणे करता आली पाहिजे. कापूस असेल, सोयाबीन असेल, जी काही पिकं माझा शेतकरी घेतो, ज्या काही फळबागा माझा शेतकरी घेतो, त्यांच्याकरता 3 हॉर्सपॉवर, 5 हॉर्सपॉवर, 7.5 हॉर्सपॉवर या इलेक्ट्रिक पंपांचं बिल राज्य सरकार महावितरणला भरतं. 20,000 कोटीची जबाबदारी माझ्या शेतकऱ्यांची आम्ही स्वीकारली आहे. 65,000 कोटी रुपये माझ्या लाडक्या बहिणींच्या करता, माझ्या लाडक्या भावांच्या करता या महायुतीच्या सरकारने तिजोरीतनं बाजूला काढली. तिथं तुमच्या करता ती मदत केली. आपल्याला अजूनही ज्या वेळेस नैसर्गिक संकट येतील, माझा शेतकरी ज्या वेळेस अडचणीत येईल, त्याला अडचणीत बाहेर काढण्याच्या करता आपल्याकडं अनेक कार्यक्रम आहेत. केंद्र सरकार आपल्या विचाराचं आहे, राज्य सरकारमध्ये आम्ही लोक आहोत. त्याच्यामध्ये जो काही निधी येईल तिथं कुठेही भेदभाव केला जाणार नाही. आणि मी आपल्याला सांगतो, आम्ही जरी भाजपबरोबर सरकारमध्ये असलो तरी मागं देखील आम्ही सेक्युलर विचाराचे लोक शिवसेनेच्या बरोबर होतो. शिवसेना सेक्युलर विचारधारा नाहीये, तरी त्यांच्याबरोबर आम्ही 2.5 वर्ष सरकार चालवलं. आम्ही आमची विचारधारा सोडली नाही. आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब काम करत असताना सेक्युलर विचारधारेचे चंद्रबाबू नायडू, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, एकेकाळी आमच्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पण भाजपच्या बरोबर विकासाच्या करता, समाजाचे प्रश्न सोडवण्याच्या करता, त्यामधनं येणाऱ्या अडचणी दूर करण्याच्या करता, कारण 5-5 वर्ष विरोधी पक्षामध्ये राहिलं तर त्याच्यातून आपल्याला त्या भागाचा विकास करता येत नाही. एक वर्ष महत्वाचं असतं आणि त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टीचा सातत्याने विचार करून आपण शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राकरता आणि भारताकरता आम्ही एनडीएच्या बरोबर आणि इथं महायुतीच्या बरोबर गेलेलं. त्याच्यामुळं तुम्ही त्याच्याबद्दल कुठलीही मनामध्ये शंका कुशंका आणू नका. तुम्हाला कुठेही आम्ही अडचणीत येऊन देणार नाही. मी सुरुवातीला सांगितलं की आम्ही सर्व धर्म समभाव या विचारांनी वाढलेलो, या विचारांनी पुढे गेलेलो आणि सर्वांना बरोबर घेऊन घेतल्याशिवाय राज्याचं भलं आणि देश हा एक महासत्ता होऊ शकत नाही. याही गोष्टीची जाणीव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला निश्चितपणे आहे.
त्याच्यामध्ये 2 दिवसांपूर्वी आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 26वा वर्धापन दिन आपण मोठ्या उत्साहाने आपल्या बालेवाडीला पुण्यामध्ये साजरा केला। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या त्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं पण मी आपल्याला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देण्याचं काम करतोय। स्वराज्य जननी जिजाऊ माँसाहेबांच्या माहेर आणि मातृतीर्थ अशी जगभर ओळख असणाऱ्या माझ्या सिंदखेड राजा बुलढाणा जिल्ह्यात येतं। त्यामुळे या मातीबद्दल माझ्यासारख्या शिवभक्ताला जिजाऊ भक्ताला आदर आहे, अभिमान आहे। जिजाऊ माँसाहेबांच्या कार्याचा कर्तृत्वाचा आणि विचाराचा वारसा इथल्या मातीला आहे। त्यामुळं या मातीला देखील मी वंदन करतो, त्यापुढे नतमस्तक करणे करत होतो। पक्षाच्या वर्धापन दिनाच्या नंतर माझ्या बुलढाण्याचे नेते कामगावचे विधानसभेला 3 वेळेला प्रतिनिधित्व केलेले दिलीप कुमार सानंदा आणि त्यांच्या लाखो सहकाऱ्यांच्या पक्ष प्रवेशाच्यामुळं एक शुभ संकेत आलेला आहे। आता सानंदा साहेबांच्या माध्यमातून संपूर्ण विदर्भाच्या 11 जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढण्याच्या करता मदत होणार आहे। त्याकरता इंद्रजीत नाईक साहेब वेळ देणार, त्याकरता प्रफुल्लभाई पटेल वेळ देतील, त्याकरता पालकमंत्री आमचे मकरंदआबा पाटील वेळ देतील। मी स्वतः राज्याचा उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष यांना त्यांनी वेळ देईल। त्याबद्दल पण आपण काही काळजी करू नका। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विचारधारेवर विश्वास आहे। आज पक्षात सामील झालेले आमचे सानंद साहेब आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना मी सांगू इच्छितो की आपण हा नवीन प्रवास सुरू केलेला आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परिवाराचे सदस्य म्हणून केलेला आहे। आताच हजारो कार्यकर्त्यांनी सभासद नोंदणी केलेली आहे। त्याच्यातून पक्षामध्ये सर्व दूरपर्यंत शेवटच्या माणसापर्यंत आपल्याला पोहोचायचंय, त्याला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करायचा आहे, त्याला विश्वास द्यायचा आहे, त्याला खात्री द्यायची की नाही हा पक्ष माझा विचार करणारा आहे, हा जातीभेद करणारा नाहीये, हा सगळ्यांना न्याय देणारा आहे। या पद्धतीचं काम कृतीत्व आपल्या सगळ्यांचं झालं पाहिजे। मी आपल्या सर्वांना खात्री देतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सहभागी झाल्याचा तुम्हाला कधी पश्चाताप होणार नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात तुमचा योग्य सन्मान मान हा त्या ठिकाणी राखला जाईल। पूर्वीच्या माझ्या जुन्या सरकारांना देखील कोणताही अन्याय होणार नाही। तुमचं सुद्धा महत्व अबाधित ठेवण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी बाबतीमध्ये करू याची पण ग्वाही मी आपल्याला सगळ्यांना देतो। जुन्या नव्या सहकार्यांचं चांगली मूठ बांधून आपल्याला काम करायचं आहे। महाराष्ट्राच्या विकासाचं पक्ष बांधणीचं काम आपल्याला करायचं आहे। आम्हाला पद मिळाली, उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्तानं माझ्या लाडक्या बहिणींना पद मिळाली पाहिजे, आमच्या तरुणांना मिळाली पाहिजे, माझ्या वडीलधाऱ्यांना मिळाली पाहिजे। वेगवेगळ्या घटकाला स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, तालुका पंचायत, नगरपालिका, नगरपंचायत, सहकार्याच्या निवडणुका आज साधनांच्या ताब्यामध्ये मार्केट कमिटी असतील, सहकारी संस्था असतील, अनेक संस्था अतिशय मजबूतीनं तुम्ही साधनांच्या नेतृत्वाखाली उत्तम पद्धतीने चालवलेल्या आहे। तिथं पण आम्ही कुठली अडचण या निमित्तानं येऊ देणार नाही। मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे, धर्मामध्ये, समाजामध्ये, जातीमध्ये कोणीही त्या बाबतीत भेद करण्याचा प्रयत्न करत असेल तर सामाजिक सलोखा, शांतता बिघडवण्याचा प्रयत्न कोणी जर केला तर अशा विघातक शक्तीची कोणत्याही परिस्थितीमध्ये गय केली जाणार नाही। चुकीचं काम करणाऱ्या समाजकंटकांना कायद्याच्या माध्यमातून कडक शिक्षा देण्याचं काम आम्ही सगळीकडे कटिबद्ध आहोत। कोणत्याही समाजाला आम्ही एकटा पडू देणार नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याच्या पाठीशी ठामपणे उभा राहील हा देखील शब्द आजच्या या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी सानंदानं आपल्या सर्व सहकार्यांना देतो। मला माहिती आहे की खूप वेगळा कार्यक्रम सानंदांना करायचा होता, रॅली काढायची होती, परंतु कधी काही दुःखद प्रसंग घडले तर आपल्याला थोडासा समंजसपणा दाखवावा लागतो, तो आपण सगळ्यांनी दाखवला, त्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो। पण काळजी करू नका, आज अकोल्याचा कार्यक्रम सकाळी झालेला, तिथं पण थोडी अशीच अडचण आली आणि आता या कार्यक्रमाला आली, परंतु पुन्हा मी तुम्हाला वेळ देईन, त्यावेळेस साधारण
पावसाचा राग रंग बदलून देईल आणि त्याच्यातून आपण सगळे अधिक उत्साहाने अधिक जोमाने जे काही तुम्हाला आज करता आलं नाही ते देखील करण्याचं काम आपण सगळेजण करू. मकरंदराव पाटील, तुमच्यावर जबाबदारी फार आहे. तुम्ही वाईमध्ये प्रतिनिधित्व करताय, प्रवासाला लाभताय, परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये इथं आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवायचा आहे आणि तो वाढवण्याच्या करता या जमाभावाच्या सहकार्यानं बरोबर घेऊन आपल्याला पुढे जायचंय. आपण विदर्भाला विश्वास दिला, विदर्भाला एक काम करून दाखवतोय, अशा पद्धतीने कृती दाखवली तर विदर्भ हा भरभरून आपल्यावर प्रेम केल्याशिवाय राहणार नाही. त्याबद्दल माझ्या मनामध्ये मात्र शंका नाही, परंतु त्याकरता कष्ट, मेहनत, जिद्द, चिकाटी ही दाखवण्याची नितांत गरज आहे. आणि ती मी गेल्या अनेक वर्ष आमच्या सानंदांच्या बाबतीमध्ये पाहतोय. निश्चितपणे दिलीप पवार, सानंदा आणि आपण सगळेजण मिळून इथं मोठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढवू आणि राष्ट्रवादी काँग्रेस मन वातावरण हे बुलढाणा जिल्ह्यापासून त्याची सुरुवात आपण करू आणि त्याचा आपला गडचिरोली असेल, चंद्रपूर असेल, भंडारा, गोंदिया, वर्धा, नागपूर, इकडे यवतमाळ, अमरावती, इकडं माझा अकोला, वाशिम आणि बुलढाणा या सगळ्या भागामध्ये संजय खोडके तुम्ही आहात, नीलज नाईक तुम्ही आहात, सुरभाताई तुम्ही आहात, तिकडं